नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिल्लीतील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाने भाजप राजधानीतील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक अनुदानात लक्षणीय वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांना आता दरवर्षी 6,000 रुपयांऐवजी 9,000 रुपये मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण निर्णयामागील पार्श्वभूमी पाहता भाजपाने आपल्या निवडणूक जाहिरातीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पक्षाने शेतकऱ्यांप्रती असलेली बांधील दाखवत हे पाऊल उचलले आहे. या योजनेचा थेट फायदा दिल्लीतील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. या योजनेची व्याप्ती आणि प्रभाव समजून घेताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या दिल्लीतील 10,080 शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत आहे. या सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता दर 3 महिन्यांनी 3,000 रुपये मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे वार्षिक पातळीवर 9,000 रुपयांपर्यंत जाईल. ही वाढ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यास मदत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आर्थिक दृष्टिकोनातून पाहता या योजनेसाठी दिल्ली सरकारला सुमारे 9.75 कोटी रुपयांचे विशेष बजेट राखून ठेवण्यात आलेले आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाईल, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाईल आणि मध्यस्थाची गरज पडणार नाही. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी देते. तर दर 3 महिन्याची मिळणारे 3,000 रुपये शेतकऱ्यांना येत्या दैनंदिन खर्चासाठी आणि शेती खर्चासाठी मदत करण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही अनुदान आर्थिक प्राप्त होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारीला बिहारमधून या योजनेचा 19वा हप्ता जाहीर करण्याची योजना आखली आहे. या हप्त्यात दिल्लीतील पात्र शेतकऱ्यांनाही त्यांच्या वाढीव हिश्श्याचा पहिला भाग म्हणून 3,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयाचे सामाजिक आर्थिक महत्त्व लक्षात घेता ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते आहे. तर शेतकरी मित्रांनो, याशिवाय ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतीने अवलंबण्यास आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रोत्साहन देईल. तर शेतकरी मित्रांनो, दिल्लीतील शेतकरी समुदायामध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी या वाढीव अनुदानामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक साधने खरेदी करणे, बियाणे आणि खते खरेदी करणे तसेच सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकारने विविध प्रशासकीय यंत्रणा कार्यात केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याची नोंदणी आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करणे आणि वेळेत पैसे हस्तांतरित होणे यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ही योजना दिल्लीतील कृषी क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देण्यास मदत करेल. तर शेतकरी मित्रांनो, वाढीव आर्थिक मदतीमुळे शेतकरी आर्थिक गुंतवणूक करू शकतील आणि त्यांच्या उत्पादनात वाढ करू शकतील. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. ही योजना शेतकऱ्यांप्रती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अशा योजना राबवल्या जात असल्याने भविष्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाला अधिक चालना मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आणि शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक समुदाय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपली जी कागदपत्रे आहेत ती लवकरात लवकर तयार करा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.